चल चल बस 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 आता बस राहू दे चल. नमस्कार नमस्कार या, नमस्कार. या. या या या. अहो राहू दे, पाया कशाला पडताय? या ना, या या, स्वागत आहे. बहिणी, नवऱ्या मुलाचं पोट थोडं मोठं आहे ना. अहो हा नवरा मुलगा नाहीये काही. हो का? थांबा बोलवते. पप्पू, ए पप्पू. आई आई इथे मी. अगं बाई, तुम्ही का? या या, तुमचं स्वागत आहे. काय झालं? काही नाही म्हणतोय. काय काय झालं काय नक्की? अलर्जी हो. कसली? अहो गुलाबाची. अरे देवा, आत द्या ते सगळं. चला चला त्यांना पुढे बसवायचं. तो काय गणपती आहे का? एक काम कर नाही तर तू पप्पूला बघ, मी पप्पांना बघतो. काका चला बिया बाजूला बाजूला बाजू बाजू. ए बाळ पप्पू, ए बाळ पप्पू उठणार रे. बाळ ए पप्पू. पप्पूराव पप्पू पप्पूराव पप्पूराव पप्पूराव. ओ तुम्ही थांबा हो काय पप्पूराव. ए पप्पू. मुलीला बोलवा. अहो त्यांना जागा तरी होऊ द्या. आपण पाणी मारूया का त्यांच्या तोंडावर? इंदू पाणी आण. पाणी आहे ना माझ्याकडे. हे काय? गुलाब पाणी आहे, पुन्हा चक्कर येऊन पडतील ते. साधं पाणी पाहिजे. चप्पल लावूया का नाकाला? बेबी कांदाण कांदाण. नेहमी काय करता तुम्ही त्यांना जागा करायला? अहो काय नाही, 2-3 तास झोपला ना की बरं वाटतं त्याला. 2-3 तास? एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. हो मुलीला बोलवा. हो पण म्हणजे ते शुद्धीवर नाही आले तर? म्हणजे मुलगी येईपर्यंत शुद्धीवरच नाही आले तर? पप्पूराव बरं वाटतंय ना? आले आले आले. पप्पू पप्पू. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. पाठ कुठे ठेवू? पूर्व पश्चिम सांगा. ठेवा ठेवा. या बसून घ्या. अहो तुम्ही अजून मुलीला आणायला नाहीत गेलात? हो जाते हा मुलीला आणायला. हा बसा ना बसा. बस. आई. येते हा येते. हो हो आई. हा मुलगी येते. सत्यानंदाय नमः. चले चल. अगं किती गोड दिसतेस. खरंच ताई. ताई नमस्कार करते. हा आज आई बाबा असते तर खूप म्हातारे असते ग, पण त्यांना खूप आनंद झाला असता सरे. हो ताई. ही गुलाबाची फुलं कुठे ठेवू? तिथे ठेव. पुन्हा घेरी यायची नाही तर. घेरी?
नाही का, काही नाही, नंतर खायचं. सर मावशी आपण निघूया, जाऊया. जाऊया. आता जप केलाय ना, आंतरिक बळ मिळालंय मला. ताई, पण राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ग. काय ग? हा दिवस आधी का नाही आला माझ्या आयुष्यात. इतकी वर्ष मी वाट बघितली या दिवसाची. त्यानंतर महाराजांना कळलं तर किती आनंद होईल त्यांना. ताई, अगं चला काय सरू, अगं लग्नाला जाताना काहीतरी ठेव रडायला, का इथेच रडून मोकळी होतीये चल. छान दिसते माझी राणी. चल. बेबी, कसे आहेत ग सासू सासरे? कुणाचे? माझे. हा अगं खाली चल ना, कळेल तुलाच. चला झाला ना दिवस, चल आता लवकर. अरे देवा, हे आवरायचं राहिलं ना सगळं. खरंच बाबा. हे पप्पू बरं वाटतंय ना, का देऊ का ना? नको नको बरं वाटतंय, बरं वाटतंय. नाही बरं वाटतंय. नाही बरं वाटतंय, बरं वाटतंय. पप्पू हा? पप्पू बघ बघ, मुलगी आली बघ. यांच्यापैकी कोणती मुलगी? आमचा पप्पू आहे ना, खूप विनोदी आहे. पप्पू, ती मधली मुलगी आहे ना, ती मुलगी आहे. बघ ती. अरे वा. बस बस. अय्या, आई दादापेक्षा उंच नाही का ग वाटत आहे? दादा जा बरं, तिच्या शेजारी जाऊन उभा राहा आणि बघ जरा. पिंके बस, गप्प बस. अजून वधू परीक्षा व्हायची आहे. बस. इंदू आणि पप्पू आणि पिंकी किती लोभस गोतावळा आहे नाही? पाणी पाहिजे होतं मला. हो, घ्या ना पाणी. नाही नाही, नको नको, मी आणलंय ना. काय आम्हाला बाहेरचं काही चालत नाही ना. हे घे, हे घे. किती शुद्ध आणि सात्विक. थोडं थोडंच पी बा. ए बाळ, सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. पप्पूराव, जास्त झालं का पाणी? अहो मुलगी आली का? हो आली ना, ठीक आहे. हा, ये ग, ये मुली, ये बस पाटावर, ये बस बस. अहो, हा पाठ तुम्ही कशाला आणलात? होता की आमच्याकडे. आई, त्यांना बाहेरचं काही चालत नाही ना. इश्श, तसं नाही काही, तसं नाही. अहो, या पाटावरच माझा बघण्याचा कार्यक्रम झाला होता ना, म्हणून आणलंय. तुम्ही म्हणजे ना. आम्ही परंपरा जपणारी माणसं आहोत. सगळं कसं परंपरेनुसार होणार. अत्यानंद महाराजांचीच कृपा. बस. हा आमचा मुलगा पप्पू. पप्पू नाही, प्रद्युम्न. लाडाने आम्ही त्याला पप्पू म्हणतो. तुझं नाव काय? सरस्वती. वाह, आम्ही लाडाने सरू म्हणतो तिला. अरे वा. मुलगी अगदी सालस आहे. हो, चल आता गोल फिरून दाखव. नाही म्हणजे पाटावर उभी राहून गोल फिरून दाखव. अहो,
21व्या शतकातही अशी वधू परीक्षा म्हणजे पण तुम्हीच म्हणाला होतात ना सगळं परंपरेनुसार व्हायला पाहिजे, म्हणून तर आम्ही आलो, नाहीतर फोनवरतीच नकार दिला असता. अगं पाटावर उभं राहून. हा आता फिर. वा वा नाही आई चांगली. सुई दोरा आणा. हा सुई दोरा आणा. काही शिवायचंय का? मला सांगा ना, मी देते शिवून. नाही काही शिवायचं नाही, ओवायचंय हिला. आमची सरोकीने छान गजरे बनवते. आणते हा सुई दोरा. भाऊजी आणते. हे सुई नाही ओके सुई हा हे नाही त्यांना दे त्यांना. हा दे. हा हे घे. हा अहो द्या ना द्या. हा 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 सुई दोरा. हा ऐक हळू सावकाश. कळलं. हा आता गाणं म्हण. तेवढं मात्र येत नाही आमच्या सरूला. अहो सुरांसाठी नाही म्हणत आहे, वाणी स्वच्छ आहे का ते पाण्यासाठी गाणं म्हणायला सांगतेय. अहो मग त्या दोघांना एकमेकांशी बोलू देत ना, म्हणजे त्यांचं त्यांनाच कळेल काय ते. श्री मी श्लोक म्हणते ना. हो चालेल ना चालेल. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. वा वा नाही मला वाटतं खाण्याचं बघावं आता. थांबा. बापूराव कांदा हवाय? नाही 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 नको. नाही म्हणजे पोह्यात आहेच तसा, पण वेगळा हवाय का? राहू द्या. आल्या नाहीत आल्या 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 की आल्या. अगं बाई चहा. हो का? अहो आमच्या बाबांना चहा अजिबात चालत नाही. पण मग लिंबू सरबत किंवा कोकम सरबत काही चालेल का? आहे नको नको, ते पाणी उकळलेलं नसेल ना तर तेही चालणार नाही. पोहे घ्या. पोहे? अगं बाई मला पित्त होतो. मग पटकन उपीट करू का मी? अहो नको, म्हणजे बाबांना ना अगदी घशाशी येतो उपीट. मग गोडाचा शिरा? अगं बाई नको, आम्हाला सगळ्यांना हेवी डायबिटीस आहे. गोडाचं नाव नका काढू बाई. मग शेवयांचा उपमा? हो. अहो तो माझा दम्याचा स्प्रे आणलाय का? जर बघते बाई. शेवयांचा उपमा खाल्ला ना की माझा असा श्वास भरल्यासारखं होतं. अगं बाई अहो नाही आणलंय, थोडे थोडे पोहेच खाऊन घेऊ. हा पप्पू. हा चल द्या घ्या पप्पा. हा नाही पप्पूराव ते एक प्लेट घ्या, ते ताईंना द्या ना. हा हा तू केलेस का? छे छे, भाऊजींनी केले.
मला वाटतं आपण या दोघांना एकांतात बोलायला द्यावं. एकांत? हो म्हणजे त्यांनी बोललं तरी पाहिजे ना किमान एकमेकांशी, नाही का? हा मग इथे बोलू दे. बोल पप्पू, विचार तिला काय विचारायचं विचार. हा तरीही मला वाटतं दोघांनी एकमेकांशी बोलावं. हा मग ठीक आहे ना, हे दोघं जातील मग आमचे हे दोघं जातील. नाही काय आहे, आमच्याकडे ना प्रत्येक निर्णय हा सगळ्यांच्या संमतीने घेतला जातो ना, म्हणून काय तिथे काय घडेल काय बोललं जाईल हे मला कळायला हवं ना, म्हणून मी यांना पाठवते. जा ग पिंके, जा जा. हो जाते. हा जा पप्पू जा. पप्पूराव सांभाळू. हो हो. अहो तुम्ही पण जा, आणि जाताना कांदा घेऊन जा. पप्पूला कधी गरज लागेल ना. जा जा. काय ना, आमच्याकडे खूप सोहळं असतो. सोहळ्यातच स्वयंपाक करावा लागतो. पूजा अर्चा खूप असतात. मला ना हल्ली पूजा करताना मांडी घालता येत नाही ना हो, म्हणून म्हंटल पप्पूचं लग्न करून टाकावं, म्हणजे कुणीतरी पूजा करायला येईल काय. हो 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 हो. ते काय करताय ते बाजूला काढा, बाजूला काढा. अहो ते गुलाब बाहेर न्या बरं तुम्ही आधी. हो हो. अरे बापरे. दादा दादा गेले, गुलाब गेले गेले. गुलाब गेले का? गेले गेले. हे काय आहे लाल समोर? अरे प्रेम आहे. प्रेम आहे? हा हो हो प्रेम आहे. हे काय आहे समोर? सरुमावशी, तुला यांना काही विचारायचं असेल तर विचार ना. मी काय विचारणार? काही विचारा, मला सगळं येतं. माझं वाचन दांडग आहे, ज्ञान सामान्य आहे. हो सामान्य ज्ञान चांगलं आहे. खरंच काही विचारा, मला सगळं येतं. पण बाय द वे, तुमचा गळा खूप गोड आहे. गळा खूप गोड आहे. मी फक्त श्लोकच तर म्हटला, मला गाता नाही येत. नाही नाही, खरंच सांगतो, तुमचा आवाज खूप गोड आहे. मी ऐकलाय ना. खूप चांगले आहात तुम्ही. आणि मगाशी तो सुईत धागा जो ओवलात तुम्ही, क्या बात आहे. काय ग्रेसफुली ओवला तो, क्या बात आहे. सगळ्यांना नाही जमत आहे एवढं चांगलं. मगाशी चहाचा ट्रे घेऊन आला तेव्हा अजिबात बशीत चहा सांडला नाही तुम्ही. खूप आवडलं. नाही तर इतर मुली येतात ते सगळं चहा बशीत सांडतात, मग तो चहा आपल्या कपड्यावर सांडतात. असं काही असं काही झालं नाही. क्या बात आहे. मला मला पसंत आहात तुम्ही. पप्पू थांब, हा जरा थांब. नाही मला खरंच पसंत आहेत. आयुष्यपत पसंत आहेत मला. अरे काय पसंत आहे, आधी आईला बघू दे ना, तिला ठरवू दे, मग कळवू यात पसंती. हा अरे हो, आईला पसंत पडलं पाहिजे ना. म्हणजे आमच्या घरात तीच सगळं ठरवते ना. म्हणजे आईला पसंत पडलं पाहिजे, तिला पसंत, मग मला पण पसंत. पण पसंत आहात मला तुम्ही. सरू मावशी, तुम्हीही विचारा ना त्यांना काहीतरी. मला फक्त एकच विचारायचं होतं. हा हा. तुम्ही तुम्ही अत्यानंद महाराजांना कधीपासून मानता आणि किती मानता? अत्यानंद महाराज. अत्यानंद ना. अत्यानंद. अत्यानंद महाराज.
तो येळा. नाही 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 नाही, आम्ही त्याच्या नादाला अजिबात लागलेलो नाही. हा, ही आमची सारखी जाते त्याच्याकडे. हो ना, आई आणि तिच्या मैत्रिणी जात असतात त्यांच्या आश्रमात अगदी नट्टापट्टा करून. अहो त्याचं काय आहे, घरी गप्पा मारायच्या ना, त्या तिथे आश्रमात जाऊन मारतात, ते एवढंच. त्याचं नाव जरी आलं तरी असेल. अहो पण यांच्या प्रोफाईल वर तर सगळ्यात आधी त्यांचंच नाव लिहिलं होतं, अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद असं. अहो तो प्रोफाईल आईने बनवलं होतं, ते प्रोफाईल. बाबा ती जात असते तिकडे. म्हणजे तुम्ही त्यांचे भक्त नाही? मी आणि ते आत्याचं भक्त. काय वेळ लागलाय का मला? अरे याडा येतो, याडा डोक्यावर पडलाय तो. आणि माझ्याकडे वेळ नाही अशा गोष्टींसाठी, फालतू टाइमपास तिकडे काहीतरी.